हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर शिवजयंतीनिमित्त बाळाचं फोटोशूट करायचं होतं. त्याचीच या इथे तयारी चाललेली आहे. पण अचानक सासरी जावं लागलं, का जावं लागलं आणि फोटोशूट का रद्द झालं हे देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर या इथे बॅगा पॅक करून घेत होते. तरी 2 ते 3 दिवसासाठी आलेले असले तरी भरपूर असं सामान असतंच लहान मुलं असल्यामुळे. तर या इथे सासऱ्यांना मोबाईल घेतला होता. त्यांना म्हणजे मोठा मोबाईल म्हणजे तसं वेड नाही मोठ्या मोबाईलचं आणि तो समजत पण नाही. फक्त बाहेर जर कुठं रानात गेले तर त्यांना फोन करायला आणि उचलायला आला पाहिजे याच उद्देशाने छोटा मोबाईल घेतला होता. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो. रात्रीचे 7-7:30 वाजले होते आणि त्यानंतर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे. साईची शाळा होती सोमवारी आणि शाळेचा टायमिंग आता लवकर आहे, त्याच्यामुळे पटपट असं त्याचं आवरायचं होतं. पण गावावरून आल्यावर कसं होतं ना की मम्मीची तर आपल्याला जास्त वेळ झोपायची सवय असते. जरी 2 ते 3 दिवस गेले असले तरी. तर या इथे सुद्धा मला 6:30 पावणे 7 वाजता जाग आली आणि त्यानंतर पटपट असं त्याचा डब्याचं करून घेतलं. त्यामध्ये कृष्णाला पण चारायचं होतं. पण सगळ्यात आधी साईचं आवरून दिलं शाळेसाठी, कारण की गाडी ही टायमिंगला येते. आणि त्यानंतर कृष्णाला चारलं. त्यातल्या त्यात झालं असं होतं की उन्हाळा इतका कडक पडला की बोरला पाणी कमी झालं. तर आता धुणं धुवायला पण मला दुसरीकडे जायला लागलं होतं घरापासून थोड्याशा अंतरावर. तर या इथे आता मला धुणं धुवून घ्यायचं होतं. पण छान अशी तिथं कोंबडीची पिल्लं गाई बांधल्या होत्या, तर त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवलं. आता घरापुढं धुणं धुवत असल्यावर लगेच उठून बाळाला घेता येतं. पण मी भरपूर अशी घरापासून लांब होते आणि तो उठला. परत धुणं धुतात त्याला झोपवण्यासाठी मी घरी गेले. तर त्याला बघत होते कुठे बसला, तर त्याची आजी भाकरी करत होती. तर त्यांनी त्याला तोपर्यंत घेतलं होतं. त्याला अजिबात अशी झोप नाही की तो शांतपणे झोपेल असं. ऊन तर इतकं वाढले, अजून तरी फेब्रुवारी महिनाच आहे, पण उन्हाच्या झळा मात्र भरपूर अशा लागत आहेत. तर अशामध्येच आता आमच्या इकडे खुरपायचा टायमिंग पण बदललेला आहे, कारण की उन्हाळा चालू झाला की महिलांचं कसं म्हणजे दिवसभरात उन्हात कोणीच कामं करत नाही. त्याच्यामुळे सकाळी 8 ते 2 किंवा 1 असा टायमिंग असतो. तर आता घरातली कामं जी आहेत ती आवरली आणि त्यानंतर मला कृष्णाला आणायला जायचं होतं, कारण की त्याला खायला चारायचं आहे. आता बऱ्याचशा दिवसांनी म्हणण्यापेक्षा 8 ते 10 दिवसांनी तरी मी या रानात आलेले आहे. जे आपले कडेला टोमॅटो होते ते सुद्धा पूर्ण काढून आता रान आपलं स्वच्छ करायचं आहे, कारण की त्यात दुसरं पीक लावायचं आहे. तर असेच कडेला खाण्यासाठी मुळा लावलेला होता. तसेच वांग्याची रोपटं देखील लावलेली आहेत. आता याला छान असा मुळा आलेला आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला एखाद दिवस नक्की दाखवेल. तर घरातली बरीचशी कामं आवरून झाल्यावर महिलांना चैन पडत नसते. आपण आणखीन काही काम काढता येईल का हे बघतो. तर या इथे साईजचं कपाट जे आहे ना त्याची चेन तुटली होती, त्याच्यामुळे ती आता व्यवस्थित ते कपाट लावून घेते आणि बॅगा ज्या आहेत ना त्या आवरून ठेवते, कारण की त्यामध्ये मी साईचे कपडे भरून ठेवले होते. तर आता असं आपलं मी जे कपाट आहे त्याला कवर लावून घेतलं आणि पटकन आता सगळ्या बॅगा मी त्यामध्ये व्यवस्थित ठेवून देणार आहे, कारण की कृष्ण उठला की तो काहीच करून देत नाही. मग त्याच्या जास्तीचं काम वाढतं. त्याच्यामुळे आता पटकन असं कपाट लावून घेते. भरपूर पसारा झाला होता कपड्यांचा, कारण की त्याचे लहानपणीपासूनचे कपडे मी अजून कोणाला दिले पण नव्हते आणि काहीच नाही. तर अशा पद्धतीने फायनली सगळं जे घर आहे रूम ती आवरून झाली आणि त्यानंतर लक्षात आलं की उद्या मंगळवार आहे. त्यासाठी मला लिंब आणायची होती. तर ती लिंबच घेण्यासाठी मी बाहेर मागं आलं होतं. तर संध्याकाळचं छान असं वातावरण आपल्या इथे झालेलं आहे. थोडंफार आभाळ पण येते, तर पावसाचं देखील वातावरण झालेलं आहे. तर आता लिंब काढून घेते. ज्यावेळेस टोमॅटो होते त्यावेळेस जास्त करून या लिंबाला येत नव्हतं, पण आता बरेचसे जण या लिंबाला म्हणजे लिंब घेण्यासाठी येतात. त्यामुळे पिवळी लिंब पाहिजे तेवढी सापडत नाहीत.
तर होती तेवढी लिंब मी घेतली आणि त्यानंतर ना घरी आले. घरी आल्यावर कसं बाळाचा खेळायचा टायमिंग म्हणजे बाहेर जायचा टायमिंग झाला होता, त्याच्यामुळे त्याला थोडंफार बाहेर नेलं. तर अशा पद्धतीने आजचा आपला छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.